पंढरीनाथा गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे संतांच्या चरणा करे मस्तक ठेंगणा गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे तिचे प्रेम तुझे चित्ते गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे ऐसे करेगा संत जना दासी जनीच्या निधना गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची थोडा गीत त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदो श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वंदो रंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठल हे असो दिटे जयावरी झळके कि हा पद्म करो माता परुखे तो जीवचे परे तुके महेशेशी तैसे श्री गुरुचे महिमान अकळिता के असे साधना ते जाणो निमिया नमन निवांत केली ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासु अवधारी जोजी पुत्र दे ऐसा संता तरिजा आवडे पंढरीनाथा गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमी प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्ते सेवेसाठी निवडलेला अभंग वैदिक सिद्धांत शोधक सकल साधक जनबोधक पंढरी पद साधक चंद्रभागा मातेप्रमाणे इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील संत श्रेष्ठ पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त नामदेवराय आणि नामदेवरायांच्या स्वतःला दाशी म्हणून घेणाऱ्या संत जनाबाई यांचा 5 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये जनाबाई आपल्याला सांगतात पुत्र देई ऐसा संता तरिजा आवडे पंढरीनाथा देवा पुत्र दे पण कसा दे पंढरीनाथाला आवडणारा दे। त्यांनी पंढरीनाथाची सेवा केली पाहिजे पांडुरंग परमात्म्याची त्यांनी सेवा केली पाहिजे आणि नाही त्याला सेवा करता आली तरी कमीत कमी त्यांनी समाजाची तरी सेवा केली पाहिजे त्यांनी देश धर्माची सेवा केली पाहिजे असा पुत्र मला घरामध्ये दे पुत्र दे ऐसा संता तरिजा आवडे पंढरीनाथा त्यांनी काय केलं पाहिजे घरामध्ये गीता नित्य नेमी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमी त्यांनी घरामध्ये गीतेचं नित्य पारायण केलं पाहिजे गीतेचं वाचन केलं पाहिजे त्यांनी घरामध्ये गीता ग्रंथाचं पारायण केलं पाहिजे ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पाहिजे त्यांनी संतांची सेवा घरामध्ये केली पाहिजे असा मुलगा मला घरामध्ये द्या। वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे
प्रेमाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे असा मुलगा आम्हाला घरामध्ये द्या. संतांच्या चरणा करी मस्तक ठेंगणा, त्यांनी आपलं मस्तक संतांच्या चरणावर टेकवलं पाहिजे. त्याने आपलं मस्तक संतांच्या चरणावर ठेंगणं केलं पाहिजे, म्हणजे छोटं केलं पाहिजे. एखादे संत महात्मे आपल्या घरी आल्यानंतर मुलाला पायापड म्हणावं लागणार नाही, या पद्धतीने त्याने आलं की संतांचं दर्शन घेतलं पाहिजे. त्यांनी मोठ्या माणसाचं दर्शन घेतलं पाहिजे, वडीलधाऱ्या माणसांचं दर्शन घेतलं पाहिजे. कधी कधी आपल्या आई वडिलाला घरामध्ये मुलाला म्हणावं लागतं, अरे महाराज आलेत, पाया पड त्यांच्या. कधी कधी तो मुलगा म्हणतो, तुला पडायचंय तर पड, मी नाही पडत. कधी कधी आपण त्या मुलाचं डोकं जरी संतांच्या चरणावर असं दाबलं तरी ते पाया पडत नाही, ते लांब पडून निघून जात. त्या मुलांनी आपलं डोकं, आपलं चरण संतांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं पाहिजे. बर मुलगा देवा द्या, पण असाच मुलगा द्या, संतांची सेवा केली पाहिजे. पण काही वेळेस देवा तुम्ही जर आम्हाला मुलगा नाही दिला तर कमीत कमी आम्हाला घरामध्ये मुलगी तरी द्या. पण कशी मुलगी घरामध्ये द्या? कन्या व्हावी भागीरथी, तिचे प्रेम तुझे चित्ती. देवा कन्या द्यायची असेल तर मीरा, गीता, तारा, मंदोदरी अशी मुलगी आम्हाला घरामध्ये द्या. अशी मुलगी आम्हाला घरामध्ये दिली पाहिजे. जनाबाई सारखी मुलगी घरामध्ये आम्हाला द्या. मीराबाई सारखी मुलगी आम्हाला घरामध्ये द्या. ज्ञानोबरांची धाकटी बहीण चिमुकली मुक्ताबाई, तिच्यासारखी मुलगी आम्हाला घरामध्ये द्या. आणि जनाबाई शेवट सांगतात, जो घरामध्ये मुलगा देवाचं भजन करतो, देवाचं नामस्मरण करतो, ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, गीतेचं पारायण करतो, ऐसे करेगा संत जना, दासी जनीच्या निधना. जनाबाई म्हणतात, मी त्यांच्या चरणावर लोटांगण घेते. अभंगाचा भावार्थ. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पासा परिहार कार्यक्रम कशा निमित्तानं, त्याचं आयोजन काय आहे, प्रयोजन काय आहे, माहीत आहे तरी सांगणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. आज आपण सर्वजण कोणत्या कार्यक्रमाच्या निमित्तातून या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत, तुम्हा सर्वांना या ठिकाणी ज्ञात आहे, माहीत आहे, तरीही ते सांगण्यासाठीच मी आज या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. वैकुंठवाशी, कैलासवाशी, स्वर्गवाशी आदरणीय हर्षवर्धनजी बाळासाहेब चोपडे, एक उपसरपंच, यांच्या आज आपण प्रथम पुण्यस्मरणाला सर्व पहे पाहुणे आज आपण एकत्रित आलेलो आहोत. कमी वयामध्ये, कमी आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याने त्यांना देवाज्ञा दिली. या मृत्यू लोकाचा एक दोष आहे, जो जो जीव म्हणून या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्या जीवाला एक ना एक दिवस जाणं असतं. परंतु कमी आयुष्यामध्ये, कमी दिवसामध्ये भगवान परमात्म्याने आपल्या जवळ त्यांना घेतलेला आहे. चंद्रोदय, सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन नैसर्गिक घटना आहेत. सूर्य वेळेवर उगवतो आणि सूर्यास्तही वेळेवर उगवतो, याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. सूर्योदय आणि सूर्यास्त या नैसर्गिक घटना आहेत, याच्यात कुणी बदल करू शकत नाही. तसं जन्म आणि मृत्यू या सुद्धा दोन नैसर्गिक घटना आहेत, याच्यामध्ये कुणी बदल करू शकत नाहीत. पिकलेलं पान आज ना उद्या गळून पडणार आहे. पत्ता कहे सुनो वृक्षराय, सदा रहो भरपूर, अब के बिछड़े कब मिलोगे हम नीचे तुम दूर. झाड हसू लागलं आणि पान रडू लागलं. रडून झाडाने पानाला प्रश्न विचारला, पाना का रे रडतो? रडून पानाने उत्तर दिलं, झाडा, अरे मी तुझ्या सोबत होतो, आनंद मिळायचा, तुझ्या सोबत होतो, वारा आला की मी डोलायचो, झुलायचो. झाडा, तुझ्या सोबत होतो, मला पाणी मिळायचं, मी हिरवागार होतो. पण झाडा, आज मी पिकलो, मी गळून पडलो. अब के बिछड़े कब मिलोगे हम नीचे तुम दूर. झाडा, या जन्मातली आपल्या दोघांची शेवटची भेट आहे. झाडा, पुढच्या जन्मात आपण दोघे मिळू की नाही मिळणार नाही हे सांगता येणार नाही.
अब के बिछडे कब मिलोगे हम नीचे तुम दूर. म्हणून पान रडत झाडा. वारा आला की मी डोलायचो झुलायचो, मी हिरवागार होतो. आता मी पिकलो, मी आता गळून पडलो. पिकलेलं पान गळून पडतं मान्य आहे, पण आज हर्षवर्धनचं हिरवगार गळून पडलेलं पान आज घरामध्ये आहे. आज घरातल्या त्यांच्या पत्नीचं कुंकू गेलं. आईचा एकुलता एक पोटचा गोळा मुलगा, जिनं नितांत जीवावर मुलावर प्रेम केलेलं असतं, तो गेला. शेतामध्ये पीक यावं, चांगल्या प्रकारची शेताची मेहनत करावी, मशागत करावी, पीक जोमात आणावं, पीक भरघोष घरामध्ये असावं, यावं, याच्यासाठी शेतकरी चांगलं कष्ट करतो. आणि कर्म धर्म असो की नाही, पीक चांगल्या प्रकारचं हातामध्ये आलं आणि आता उद्या मळणीच करायची, उद्या पीक काढायचंय, पण रात्रीच्या दिवशी पाऊस आला, वादळ झालं, गारपीट झाली आणि एका तासामध्ये एवढ्या जोमात आणणाऱ्या पिकाची नासाडी निसर्गाने केली. हातात आलेलं पीक, तोंडात आलेला घास असा निघून जावा, तसं सुंदर प्रकारचं तरुण वयामध्ये आलेलं हे देखणं स्वरूप हर्षवर्धनचं आज या घरातून निघून गेलं. आईचा मुलगा, आईचं एक प्रेम असतं, एक पोटचा गोळा असतो, वडिलांचं प्रेम असतं, एक तळहातातल्या फोडाप्रमाणे सांभाळलेलं असतं, लहानाचं मोठं केलेलं असतं. परंतु काय, या जगाचा नियम आहे, जो जो जीव या मृत्यू लोकात जन्माला आला त्याला जावं लागत असतं. आएगा तो जाएगा, अरे राजा रंग फकीर, किस सिंहासन पर चढ़ा, किसने बंधा जंजीर. भावाचा आधार गेला, मुलाबाळांचं प्रेम गुरफटलं गेलं. आले देवाजीच्या माना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. आले देवाजीच्या माना, तेथे कोणाचे सौभाग्यवती हर्षवर्धनच्या आदरणीय गीतांजली ताई, वडील बाळासाहेब मामा, आई उषा आई, घरामध्ये एक भाव आहे शुभम, देवांश आणि दक्ष, 2 मुलं घरामध्ये, आणि बहीण प्रतीक्षाताई. वेड्या बहिणीची वेडी ही माया, एक बहिणीचा जिव्हाळा, बहिणीचं प्रेम एक आज या घरातून मावळलं गेलं. कुठंतरी हर्षवर्धनला सुख मिळावं, कुठं त्यांना तरी समाधान मिळावं, कुठंतरी त्यांच्या जीवनामध्ये जे केलेला सत्कार्याचा कार्यवाग आठवावा, त्यांना प्राप्त व्हावा. दक्ष असेल, देवांश असेल, त्यांच्या सौभाग्यवती असतील, त्यांचे बंधू असतील, कुठंतरी त्यांनी खांद्याला खांदा लावून एकमेकाच्या जीवामध्ये, एकमेकाच्या दुःखामध्ये, एकमेकाच्या कुटुंबामध्ये
जे काही एकमेकाला जे कष्ट करून जो प्रपंच पुढे नेण्याचं जे कार्य केलेलं आहे, याच्यातून कुठंतरी उतराई होण्यासाठी आजचं शेवटचं कार्य त्यांचं घरामध्ये आहे. बांधल्या पेंडाचा सुटला से आळा, तृणरानो माळ पांगलेसे. भाव असेल, बहीण असेल, मुलं असतील, सौभाग्यवती असेल, आई असेल, वडील असतील, एक पेंडी आहे, पण त्या पेंडीतून वारा आल्यानंतर त्या पेंडीतून हळूहळू पेंडी सुटावी आणि त्या पेंडीचे तृणमाळ वावटळीच्या दिशेनं उडून जावेत. तशी बांधलेली पेंडीचा आळा सुटला जातो आणि आळा सुटल्यानंतर त्याचे तृण हळूहळू रानोमाळ पांगले जातात, उडून जातात. तसे एक आकाशाच्या उंचीइतकं व्यक्तिमत्व आज आपल्या घरातून हरपलं गेलं. एक वाक्य सांगतो कबीर महाराजांचा, मनुष्य किती दिवस जीवन जगला याला महत्व नाही, तो मनुष्य जीवन कसा जगला याला फार महत्व आहे. आपण गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, किती दिवस घातली याला महत्व नाही, ती माळ कशी घातली याला फार महत्व आहे. प्रपंच किती दिवस केला याला महत्व नाही, तर तो प्रपंच आपण आपल्या घरामध्ये कसा केला याला फार महत्व आहे. तसं या मृत्यू लोकांमध्ये आपण किती दिवस जीवन जगलो याला महत्व नाही, कसं जीवन जगलो याला फार महत्व आहे. कबीर महाराजांचा एक दोहा आहे. कबीर महाराज म्हणतात, आपण जन्माला आल्यानंतर आपण स्वतः रडत असतो आणि जग आपल्यासाठी हसत असतं, जग आपल्यासाठी पेढे वाटतं. पण कबीर महाराजांनी सांगितलंय, तुम्ही या मृत्यू लोकांमध्ये असं कार्य करा, असं कर्म करा, असं कर्तृत्व करा आणि तुम्ही निघून गेल्यानंतर तुम्ही स्वतः हसावं आणि जगाने तुमच्यासाठी रडावं. असं कर्तृत्व या जगामध्ये आपण केलं पाहिजे. विठ्ठल कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसे करनी कर चलो जग रोवे हम हसे जग रोए हम हसे. आपण निघून गेल्यावर आपले कपडे गंगेत विसर्जन घरातली माणसं करणार. आपल्या घरामध्ये काही शिल्लक राहणार नाही, आपली हाड गंगेत विसर्जन करणार. या जगात आपलं काहीही शिल्लक राहत नाही. फक्त या जगामध्ये काय शिल्लक राहतं, आपण केलेलं फक्त कर्म या जगामध्ये शिल्लक राहतं. म्हणून कबीर महाराज सांगतात, असं कर्म करा की जीवनामध्ये या मृत्यू लोकांमध्ये आपली कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या मृत्यू लोकांमध्ये राहिली जाईल. म्हणे एका मरणची सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे. कसं तरी असं तरी प्रेम आहे ते. कधीतरी मदत केलेली असेल, कधीतरी एकमेकाने एक जवळ राहिला असेल,
हे प्रेम असतं. हे प्रेम माणसाला आयुष्यामध्ये रडवत असतं. म्हणून या जगात काय शिल्लक राहत असेल तर फक्त कर्म राहतं. म्हणून माणसाने चांगली पण माणसं सांभाळावीत, एडी पण माणसं सांभाळावीत, कारण जीवनामध्ये तेच आपल्या बरोबर प्रेम देत असतात. म्हणून आज हर्षवर्धनचा आपण शेवटचा मृत्यूचा सोहळा या घरामध्ये संपन्न करतोय. त्यांच्या स्मरणार्थ आपण काय करतोय? जेवढं आपल्याला त्यांना जेवढं प्रेम देता येईल, त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला जेवढं अन्नदान करता येईल तेवढं आपण करायचं. त्यांच्या स्मरणार्थ आपण धर्म कार्य घरामध्ये करावं. अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान आणि ज्ञानदान, कथा, कीर्तन, भजन, पूजन, नामस्मरण आज आपण त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी करायचं आहे. त्या निमित्तातून अभंग निवडलाय, जनाबाईंचा अभंग आहे. नामदेवरायांच्या दासी म्हणून घेणाऱ्या संत श्रेष्ठ जनाबाई. या मृत्यू लोकामध्ये बापू 7 गोष्टी दुर्लभ आहेत. संपत, सरस्वती, सत्ता, संतानम, सत्यम, सदानुग्रह, सकार, संभार, सप्त दुर्लभः. या जगामध्ये संपत्ती मिळणं दुर्लभ आहे. ऐसा कोणी सांगा जयान आवडे, तकदीर लिखी लचनी ना हटे हटाने से, निर्धन कभी धनी ना हो रात दिन कमाने से. संपत्ती मिळणं जगामध्ये दुर्लभ आहे. संपत्ती धनवानाकडे जाते. सिकंदर चले तट्टी को लोटा लेके हाथ, सिकंदर चले तट्टी को लोटा लेके हाथ, पानी के लिए लोटा डुबाया तो मोती लगे हाथ. एक भाग्यवान सिकंदर मनुष्य प्रातर्विधीला सकाळी निघाले आणि प्रातर्विधीला सकाळी निघाल्यानंतर त्यांनी पाण्यामध्ये डोबडं बुडवलं, पण पाण्याने भरून आलं नाही, मोत्यानेच भरून आलं. आणि ही बातमी सगळ्या पेपरला बातमी मिळाली आणि एक ज्याला संपत्ती मिळत नाही अशा माणसाने निर्धनाने तो पेपर शिर्डीच्या एसटी स्टँडवर वाचला. सिकंदराला प्रातर्विधीला जाताना मोती मिळाले. मग त्यांनी विचार केला, मोती तर समुद्रात असतात ना. मग दलिन तर चले समुंदर, नशीब चला साथ, मोती के लिए डुबकी मारी तो शंख लगे हाथ. ज्याच्या नशिबात नाही तो मोती आणण्यासाठी समुद्राला गेला, मुंबईला गेला, कोपर वाहून गेला, कोपर गाव वरून गेला आणि गेल्यानंतर समुद्रामध्ये त्यांनी डुबकी मारली. मोती तर समुद्रात मिळतात, पण मोती नाहीत मिळाले, त्याला शंख हातात मिळाले. धन भाग्यवानालाच मिळतं. अन्न मान धन, प्रारब्धाधीन. संपत्ती ही प्रारब्धानेच मिळत असते. भाग्य तरी नोहे धन पुत्र तारा, निकटवास बारा संतापाई. म्हणून संपत्ती भाग्यवानालाच मिळते. ज्याच्या भाग्यात नाही त्याला संपत्ती मिळत नाही. घरात भरपूर धन आहे, पण जर भाग्यात नसेल तर कधी त्या धनाची माती होईल सांगता येणार नाही. आणि एखादा मनुष्य रानात निघाला, भाग्यात जर असेल, हातात माती धरू द्या, त्या मातीचं सोनं तयार होतंय.
म्हणून संपत्ती मिळणं जगामध्ये दुर्लभ आहे. सरस्वती, ज्ञान मिळणं जगामध्ये दुर्लभ आहे. ज्ञान कोणालाही मिळत नाही, हे भाग्यवानालाच ज्ञान मिळतं. जगाच्या पाठीवर ज्ञान कमवलं ज्ञानोबरांनी. 3,500 दृष्टांत ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी मध्ये दिले आणि ज्ञानोबरांनी खूप मोठं जगाचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये मांडलेलं आहे. ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानाचा 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 ज्ञान असावं ज्ञानोबरायांसारखं, वैराग्य असावं जगद्गुरु तुकोबरायांसारखं, प्रेम असावं नामदेवरायांसारखं आणि मैत्री असावी कृष्णदेव सुदाम्यासारखी. संपत्ती मिळणं जगामध्ये दुर्लभ आहे, ज्ञान मिळणं जगामध्ये दुर्लभ आहे. ज्ञानामध्ये बुद्धीचे 3 प्रकार आहेत. कर्पूरवत, काहींची कापरासारखी बुद्धी, काहींची ओल्या शेणासारखी बुद्धी आणि काहींची गौरीसारखी बुद्धी असते. काहींची ओल्या शेणासारखी बुद्धी, शेण पेटवणाऱ्याला रडवतं, कधीही पेटत नाही. तशी काही विद्यार्थी ज्ञान मिळवताना गुरुला रडवतात, पण तरीही ते शिकत नाहीत. काहींची कापरासारखी बुद्धी असते, तेवढ्या पुरती काना वचनाची भेटी, तेवढ्या पुरतात गुरुनी सांगितलं की तेवढ्या पुरतं ज्ञान होतं. कापूर पेटला की काही क्षणात विझून जातो, तसं ज्ञान मिळतं तेवढ्या पुरतं, पण काही क्षणामध्ये त्या ज्ञान टिकत नाही, विझून जात असतं. कापरासारखी बुद्धी, काहीची ओल्या शेणासारखी बुद्धी, काहीची गौरीसारखी बुद्धी असते. पण ज्ञानोबरा हे तेज होते, ज्ञान मिळवलं, खूप तीक्ष्ण सूक्ष्म ज्ञानोबरांची शार्प बुद्धी होती. स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले. स्वामी विवेकानंद मुंबईच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करत होते. स्वामी विवेकानंदांनी एकदा पान वाचलं की स्वामी विवेकानंद ते पान फाडून टाकत होते. रोज 10-15 ग्रंथ स्वामी विवेकानंद लायब्ररीतून घरून घेऊन जायचे. घरी घेऊन गेल्यानंतर लगेच 2 दिवसामध्ये ते ग्रंथ महागारी आणून द्यायचे आणि ग्रंथपाल म्हणायचा, स्वामीजी तुम्ही 10-15 ग्रंथ घेऊन जाता आणि लगेच 2 दिवसात महागारी आणता, मला विनाकारण ग्रंथ द्यायला त्रास देत जाऊ नका. तुम्ही लगेच ग्रंथ आणता महागारी, म्हणून सारखं सारखं ग्रंथ नेत जाऊ नका, जास्त ग्रंथ घेऊन जाताय.
स्वामी विवेकानंदाने सांगितलं, मी ग्रंथ नेहला काय पूजा करायला नेत नाही. तो ह्या ग्रंथातला कुठलाही मला शब्द विचार, प्रश्न विचार, उत्तर विचार, त्या शब्दाचं, त्या प्रश्नाचं अचूक उत्तर मी ज्या त्या पानावर पाठ केलेलं आहे, वाचलेलं आहे, तेवढं मला विचार. काय शार्प बुद्धी स्वामी विवेकानंदाची. सतत सतत तेच करत राहणं त्याला अभ्यास म्हटलं जातं. हरिपाठ सतत म्हणत राहणं अभ्यास म्हटलं जातं. काकडा सतत म्हणत राहायचं, देवाची सेवा सतत करत राहायचं, भगवंताची चाकरी सतत करत राहायची, आळंदी ते पंढरपूरची वारी सतत करत राहायची. जसं रोज सतत 3 टाइम जेवण करतो, तसं रोज सतत देवाची 3 टाइम पूजा करायची आणि आळंदी पंढरपूरची वारी आपण करायची. सतत सतत करत राहणं याला भक्ती म्हटलं जातं, अभ्यास म्हटलं जातं. आपण ते करावं. एक दिवशी स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले. आपल्या हिंदूंचा ग्रंथ घेतला होता त्यांनी, गीता घेऊन गेले आणि गेल्यानंतर सगळ्या ग्रंथांच्या खाली आपल्या हिंदूंची गीता ठेवली. तिथं अनेक प्रकारचे धर्मगुरू आपापल्या धर्माचं महत्व वाढवायला लागले. मुस्लिमांचा धर्मग्रंथ कोणता आहे? कुराण. ख्रिश्चनांचा बायबल आहे, बरोबर. आणि हिंदूंचा गीता ग्रंथ आहे. छोटा जरी असला तरी सामान्य त्याला समजायचं नाही. तिथं घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर सगळ्या ग्रंथांच्या खाली आवाज, सगळ्या ग्रंथांच्या खाली तो ग्रंथ ठेवला. सगळे आपापल्या धर्माचं महत्व वाढवायला लागले. मुस्लिम धर्म आपापल्या ग्रंथाचं महत्व वाढवायला लागले. ख्रिश्चन लोक आपापल्या ग्रंथांचं महत्व वाढवायला लागले. ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांवरती वेळ आली त्यावेळेस विवेकानंदाने सांगितलं, बंधू आणि भगिनींनो, या 2 शब्दामध्ये स्वामी विवेकानंदाने अख्खं जग जिंकलं आणि सांगितलं, माझ्या हिंदू धर्माची गीता ग्रंथ सगळ्या ग्रंथांच्या खाली ठेवलेला आहे, पण ऐका, माझा ग्रंथ जर तुमच्या खाल्ल्या ग्रंथाकडून जर ग्रंथांवरून जर काढून घेतला खालून, तर सगळे ग्रंथ डासळले जातील. म्हणून माझी गीता ग्रंथ सगळ्या ग्रंथांना आधार आहे. तिथंही आपल्या हिंदू धर्माचं महत्व स्वामी विवेकानंदांनी वाढवलं. ज्ञान होतं स्वामी विवेकानंदांकडं, म्हणून ज्ञान मिळणं जगामध्ये दुर्लभ आहे, संपत्ती मिळणं दुर्लभ आहे, खरं बोलणारा मनुष्य जगामध्ये दुर्लभ आहे. आज पावला पावलाला माणसं खोटं बोलतात. खोटं बोलण्याचं साधन प्रत्येकाच्या जवळ आहे, खिशामध्ये मोबाईल आहे. शक्यतो 99.99% माणसाने खोटं बोलू नये. आता ऐकणारे खोटं बोलतील यात नवल नाही, सांगणारा बी खोटं बोलायला लागलाय, त्यात मला बी धरा. आम्ही बी काही देवाचे अवतार नाहोत. तुम्ही कीर्तन झाल्यावर आमच्या पाया पडा येता, महाराज म्हणून, देव म्हणून, संत म्हणून आमच्या पाया पडत जाऊ नका. आमच्या पाया पडल्यावर तुम्हाला काय मिळतं? काहीच मिळणार नाही, फक्त दर्शन मिळेल. पण तुम्हाला जर तुमच्या प्रपंचातलं दुःख जावं असं वाटत असेल तर आमच्यासारख्या महाराजाच्या पाया पडू नका. जगाचे महाराज, जगाची माऊली आळंदीला जावा आणि ज्ञानोबरांच्या पाया पडा, नाथबाबांच्या पाया पडा आणि आदमापूर क्षेत्रामध्ये निवास करणारे जगाचे मालक संत सद्गुरू बाळूमामा महान संत आहेत, त्यांच्या पाया पडा. आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून खरं बोलणारा मनुष्य जगामध्ये दुर्लभ आहे. पावला पावलाला माणसं आज जगामध्ये खोटं बोलतात. हवा दूषित झाली, पाणी दूषित झालं, अन्न दूषित झालं आणि जे दूषित अन्न आपण खातो यामुळे आपलं अंतकरण सुद्धा जगामध्ये दूषित झालं. या मृत्यू लोकांमध्ये खरं कोण बोलले? ज्ञानोबराय बोलले. ज्ञानोबरायांनी एक मेलेला मनुष्य उठवला आणि उठवल्यानंतर सच्चिदानंद बाबा उठले आणि एका माणसाने प्रश्न विचारला, माऊली, हा मेलेला मनुष्य कस काय जिवंत झाला, याचं रहस्य सांगा. माऊलीनं सांगितलं, माझ्या मुखातून आलेले शब्द आहे, कधी खोटा होणार नाही. मी आयुष्यात अर्धाही टक्का कधी खोटं बोललो नाही. माऊली कधीही खोटं बोलले नाहीत. 22व्या वर्षापर्यंत माऊली खरं बोलले आणि साच आणि मवाळ, मिथेले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोल अमृताचे. ज्ञानोबराय खरं बोलले. म्हणून शक्यतो आपण खरं बोलावं, साच बोलावं आणि मवाळ बोलावं. पण आज माणसाला खरं पचत नाही, खरं पटत नाही अजिबात. पण खरं हे सत्य शेवटपर्यंत टिकत राहतं. पण खऱ्याला न्याय मिळतोच, पण उशिरा मिळतो, वेळ निघून गेल्यावर मिळत असते. पण शक्यतो आपण आपली भक्ती सोडायची नाही, खरं बोलणं सोडायचं नाही, देवाची भक्ती करायचं सोडायचं नाही.
आपला प्रवास जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपला प्रवास सोडायचा नाही. एक दिवस जगाच्या मालकाला आपली आठवण आल्याशिवाय राहणार नाही. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा मन में विश्वास जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. म्हणून खरं बोलणारा जगामध्ये दुर्लभ आहे. महाभारतामध्ये एक उदाहरण आलंय. धर्मराज आपल्या आयुष्यामध्ये अर्ध खोटं बोलला होता, तर धर्मराजाच्या डाव्या पायाचा अंगठा गळून पडला होता. अर्धच खोटं बोलला होता, ते बी देवानी खोटं बोलायला लावलं. आम्ही आमच्या आयुष्यात अर्धही खरं बोलत नाही, आमचं काय गळून पडणार आहे ते सांगू शकत नाही आम्ही. धर्मराज फक्त अर्ध खोटं बोलला होता. नरवा कुंजरवा. धर्मराजाने एका कोळ्याला मासे पकडण्यासाठी जाळं खरेदी करण्यासाठी किती पैसे दिले होते हो? कोणी वाचले महाभारत? व्यासाने ग्रंथ दिलाय महाभारत, पवित्र ग्रंथ आहे, वाचा कधीतरी. धर्मराजाच्या जवळ एक कोळी आला आणि त्या कोळ्याने सांगितलं, महाराज काही करा, मला मासे पकडायचे, एक जाळं खरेदी करण्यासाठी भांडवल द्या. धर्मराजाने 4 भांडवल दिलं. हे पाप केल्यामुळं धर्मराजाला नरकामध्ये बोट बुडवावं लागलं. एवढा सुद्धा दोष या जगामध्ये घडू म्हणजे देवाला खपत नाही. आपले किती दोष घडतात, पण किती बी दोष घडू द्या, पण दोष जर आपले सगळे डोंगरा एवढे जर घालवायचे असतील तर याला रामबाण एकच उपाय आहे, देवाचं नामस्मरण. डोंगरा एवढं पाप होऊ द्या, आपलं कसलंही पाप असू द्या, पण पाप घालवण्याची ताकद फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. टाळी वाजवा. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम. सगळ्यांनी बोला. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राम राम सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम. प्रभू रामचंद्र भगवान की जय. खरं बोलणारा जगामध्ये मनुष्य दुर्लभ आहे. ज्ञानोबराय खरं बोलले, धर्मराज खोटं थोडंसं बोलले. त्यांच्या दुःखाचं, त्यांनी केलेल्या खोटं बोलल्याचं प्रायचित्त घ्यावंच लागलं, नरकात बोट बुडवावं लागलं त्यांना. म्हणून संपत्ती दुर्लभ आहे, ज्ञान मिळणं दुर्लभ आहे, सत्ता मिळणं जगामध्ये दुर्लभ आहे, मिळालेली सत्ता टिकणंही जगामध्ये दुर्लभ आहे. खरं बोलणारा मनुष्य जगामध्ये दुर्लभ आहे, आणि मानवी शरीर मिळणं हे सुद्धा दुर्लभ आहे. जोपर्यंत पाप पुण्य एक समान होत नाही तोपर्यंत माणसाचा देह आपल्याला मिळतच नाही. हा, तुम्ही बाजारला गेला, मार्केटला गेला आणि सांगितलं 1 किलो वांगी मला पाहिजेत. वांगी कमी केली तर तराजू काटा पाठीमागे झुकतो, आणि वांग जास्त टाकलं तर काटा झुकला जातो. पण काटा समान यायला पाहिजे, वजन समान व्हायला पाहिजे. मग ते व्यापारी काही वांग कापतो का वजन बरोबर करण्यासाठी? नाही. आता वांग अर्ध कापूया आणि मग त्याच्यामध्ये अर्ध टाकूया, नाही. तराजू समान होण्यासाठी त्याला कष्ट घ्यावे लागतात. तसं पाप पुण्य समान होण्यासाठी कष्ट घ्यावं लागणार आहे. जोपर्यंत पाप आणि पुण्य समान होत नाही तोपर्यंत माणसाचा देह आपल्याला मिळू शकत नाही. एखाद्या माणसाला 1000 रुपयाची चिल्लर दिली आणि सांगितलं
या चिल्लरीतले नेमके 11 रुपये काढा. एक तर 12 तरी निघतील, एक तर 10 तरी निघतील. नेमके 11 रुपये निघणार नाहीत. पण खऱ्या अर्थाने आज आपण सगळी मानव देहाला जन्माला आलोय. 100% आपल्या सगळ्याचं पाप आणि पुण्य समान झालेलं आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. मग लागे वारा मनुष्य देहाचा. एक एक कोटी योनी फिरून आपण या मनुष्य देहाला आलोय. आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा त्याप्रमाणे माणसाचा जन्म आपल्याला मिळालाय. एक आंधळ नदीच्या कडेला बसलं. 4थी 5वी पासून जवळजवळ 40-50 वर्षापर्यंत टाळ्या वाजवत बसलं नदीच्या कडेला. श्रीराम 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 आंधळ भजन करत बसलं आणि हात वर करून भजन करत बसलं. समोर 10वा चालू होता. कस काय त्या कावळ्याने तिथला एक पिंड उचलला आणि कावळा उडाला. पण नेमकं आंधळ टाळ्यावर हात करून टाळ्या वाजवत होतं आणि नेमका तो घास उचललेला कावळा नेमका आंधळ्याच्या हातामध्ये टाळीमध्ये सापडला. आंधळ्याने बघितलं, दिसलं नाही. काय सापडले? आवाजावर ओळखलं, कावळा आहे कावळा. आंधळ्याने विचार केला, या कावळ्याचं आपल्याला काय करायचंय? आपल्याला या कावळ्याची काही गरज नाही, आपण राजाला नेऊन देऊया. आंधळ्याने तो कावळा घेतला. शोधत शोधत राजाच्या घरी आले आणि राजाला हाक मारली, राजे साहेब, एक मी तुम्हाला बक्षीस आणलंय द्यायला. काय आणलंय? कावळा आणलाय. कधीही सगळ्यात चंचल स्वभावाचा कोण असेल तर कावळा आहे. मी पकडलाय, आणलाय. राजाने सांगितलं, अरे याने कावळा पकडलाय, याला जवळजवळ 1000 सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून देऊन टाका. आणि ही बातमी पेपरला सगळीकडे पसरली आणि महाराष्ट्रातले सगळे आंधळे जागे झाले. त्यांनी विचार केला, आंधळ्याला कावळा सापडलाय आणि राजाने 1000 मोहरा बक्षीस दिलेले आहेत. आपणही जावो आणि कावळा पकडून आणू आणि राजाला देऊ आणि आपण बी काय मिळू. तुमचं लक्ष नाही अजिबात. कीर्तनात लक्ष दिलं पाहिजे. एक लक्ष देणं सोपं आहे, पण लक्ष देणं अवघड आहे. हा, कीर्तन ऐकण्याने जे पुण्य मिळतं याच्यापेक्षा हजारो पटीनं पुण्य लक्ष देऊन कीर्तन ऐकण्याने मिळतं. कीर्तन ऐकताना लक्ष पाहिजे, पुण्य भरपूर मिळतं आपल्याला. मग सगळे आंधळे जागे झाले. आंधळ्यांनी विचार केला, 1000 मोहरा बक्षीस राजाने दिलेले आहेत, आंधळ्याला दिलेत. आपणही जाऊ आणि राजाचं पारितोषिक मिळवू. सगळे आंधळे नदीच्या कडेला गेले आणि भजन करत बसले. विठ्ठल 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 हात वर करून भजन करत बसले. पण एकाही आंधळ्याला कावळा मिळाला नाही. कावळा एकदाच, तसा मनुष्य जन्म सुद्धा एकदाच. याची देही घडे, याची देही घडे, याची देही घडे, देवाचे भजन. नाही
दाखवूया. आज मला जे घडवलं, आज मी जे मोठं झालो केवळ माझ्या बाबांमुळं. पण त्यावेळेस शाबासकीचा हात देणारे, पाठीवरून मायेनं हात फिरवणारे, आपलं यश बघणारे त्यावेळेस तिथं वडील नसतील. आईच्या जवळ मुलं जातील आणि आईला म्हणतील, आई आज मी मोठा झालोय, आज मी वर्गात पहिला नंबर काढलेला आहे, आज जगात मी नाव कमवलंय. आई फक्त एकच सांग, माझे बाबा कसे दिसत होते. आई माझा एकच सांग, माझे बाबा कसे असतील. आई फक्त एकच सांग, माझ्या बाबांचा स्वभाव कसा असेल. लहान मुलांना आपल्या आई वडिलांचं प्रेम मिळालं पाहिजे. मुलांचा आधार निघून जातो. सगळ्यात जास्त मुलं हट्ट कुणाकडे करतात तर बापाकडे करतात. बाबा मला हे पाहिजे, बाबा मला ते पाहिजे. पण वडील निघून गेले की आपला घरातला आधार घरातला निघून जातो. वडील तुटकी चप्पल घरामध्ये घालतील, पण मुलाबाळाला शूज घेऊन देतील. बाळा मी आजपर्यंत आहे तोपर्यंत मी तुला काही कमी पडू देणार नाही. शेवटपर्यंत आपलं प्रेम निर्माण करणाऱ्या मुलांना आधार देणारे घरातले वडील असतात. स्वतः कधी या विषयामध्ये दुःख व्यक्त करत नाहीत, दुःख पचवत असतात. माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, माझ्या मुलाने नाव कमवलं पाहिजे, माझा मुलगा शिकला पाहिजे. आमच्यावर जी काम करण्याची वेळ आली, ही वेळ आमच्या मुलांवर कधीही येऊ नये याच्यासाठी रात्रंदिवस झटत राहणारे घरातले वडील असतात. तुम्हाला एक वाक्य सांगतो, आई आपल्यावर प्रेम करते मान्य आहे, पण आईपेक्षाही एक काकणभर जास्त प्रेम करणारा घरातला बाप असतो जीवनामध्ये. त्याच्या फाटक्या सादर्याला कशी ठिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेले. मला कसा होतय कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद कदाटतो या गोष्ट बापाची संगतना. उरा मंदी माया त्यांच्या काळ्या मेघावानी, दाखवेना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जेजो संसाराचा गाडा हाकला, पटामधी हसो जरे कणावा कला. गडीभर तो थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर. वडील. दुसरी गोष्ट, आमच्या गीतांजली ताईंचा घरातला एक शब्द महत्वाचा, प्रत्येक पत्नी शब्द असतो. अहो बाजार आणा की हो, अहो मोटर चालू करा की हो, अहो तुम्हाला चहा प्यायचा आहे का हो, अहो दिवसभर तुम्ही कामाला गेलाय, जेवून गेला नाही, डबा घेऊन गेला नाही, या बसा इथं जेवा. आज या घरातून त्यांचा अहो हा शब्द कायम स्वरूपाचा संपला. घरात शुभम भाव आहेत, दाहतीचं बळ देणारा, भाव भावाला एक आधार देणारा. आज भाव गेला. समंदर चले नदी से, खऱ्या अर्थाने कृष्ण भगवान परमात्मा असेल त्यांनाही प्रेम मिळालं, सुदामाचं प्रेम मिळालं. धर्मराज, नकुल, भीम, सहदेव यांनाही भावाचं प्रेम मिळालं. निवृत्ती दादा ज्ञानोबराय समाधीला बसले त्यावेळेस एवढं दुःख झालं नाही. आई बाबा गेले तेवढं दुःख झालं नाही, तेवढं ज्ञानोबराय समाधीला बसल्यावर दुःख झालं. ज्ञानोबराय समाधीला बसले, मुक्ताबाईंना जवळ केलं, मुक्तीला सांगितलं, मुक्ता आज तुझा पाठीराखा भाव गेलाय, आता इथून पुढे आपण कधी भांडण करायचं नाही. आज आमच्या ताईन आहेत, प्रतीक्षाताई, एक वेडी बहीण, एक प्रेम. पण आज रक्षाबंधनचा तेव्हार, बहिणीला 100% भावाची आठवण येत असते. आज हर्षवर्धन उपसरपंच, विद्यमान सरपंच असताना खऱ्या अर्थाने शुगरचा आजार आहे, आजारी पडले. 2016-17ला त्याच्यातून वाचले. पण भगवान परमात्म्याची शेवट इच्छा होती की त्यांनी त्यांच्या जवळ घेतलं. त्यांना खऱ्या अर्थाने 38 वर्षामध्ये त्यांनी आपल्या भगवंताच्या जवळ गेले. त्यांनी एक
आपुलकीची माणसं, प्रेमाची माणसं त्यांनी जवळ जपलेली आहे. मगाशी त्यांचे एक मित्र आले, त्यांच्या मित्रांनी त्यांची पप्पी घेतली, मी स्वतः बघितलं. एक माणसाने आपल्या जीवनामध्ये मित्र जोडले पाहिजेत. मित्र आयुष्यभर आपल्याला प्रेम देत असतात. त्यांनी गावात काय काम करताना एक चांगल्या प्रकारचं कार्य घरामध्ये केलं, गावामध्ये केलं, सगळ्याला प्रेम दिलं, आपुलकी दिली आणि मित्राचं हे प्रेम सगळ्यांना त्यांनी ते जपलं. आज गेले ते आणि आज फक्त त्यांच्या आठवणी शिल्लक या ठिकाणी राहिल्या. विठ्ठल आडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. आज त्यांनी ती आपुलकीची माणसं जोडली. खऱ्या अर्थाने त्यांची आठवण आपण या घरामध्ये काढूया. एक आनंदी प्रेमळ मन मिळावं स्वभाव, आणि हा स्वभाव हे प्रेम या घरामध्ये असंच सर्वांनी अशीच त्यांचं प्रेम आपण सांभाळावं आणि त्यांच्या दुःखामध्ये आपण एकत्र आलेलो आहोत. भजन करू आणि सेवा पूर्ण करू. 12:15 वाजलेले आहेत. विठोबा रखुमाई फुलं वाटा. नित्याने मी फुलं वाटा. गीता नित्याने मी आज हर्षवर्धनची आठवण आपण या घरामध्ये काढतोय. त्यांनी केलेले काही सामाजिक धार्मिक कार्य त्यांची आठवण काढतोय. कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली, कस विपरीत घडलं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. एक आनंद, एक मन मिळावं, एक व्यक्तिमत्व. बोलू नका कोणी. घरातून हरपलं गेलं. त्यांची आई आहे, त्यांचे वडील आहेत, त्यांनाही आपला एकुलता एक मुलगा. दुःख वाटतं. या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी म्हणून एक प्रेमळ व्यक्तिमत्व, सगळ्याला मन मिळावं, हसतमुखाने राहणारं व्यक्तिमत्व, सगळ्याला आनंद देणारं व्यक्तिमत्व हरपलं गेलं.
मुखात सुखाची साखर ठेवोनी जोडली जन्माची नाती रामाच्या रूपात जपला माणूस मारुती रायाची छाते वाघाची लीलाने कपाळे टेळा तो ओजीड अंधारासाठी बन कवितेचे नवाते भावाते आभाळ रे माझ्या पाटे देवोनी किनारा मनाच्या होणीचा सारंग हरपला माझा आनंद 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 हरपला माझा आनंद 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 हरपला असं आनंद देणारे व्यक्तिमत्व आदरणीय हर्षवर्धनजी झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या मुखातून चुकीचा अपशब्द गेला असेल तर माझी मला परत करा. जे बरोबर काय आहे गुरुवर्य काळेबाबांचं आहे. झालेली सेवा काळेबाबांच्या चरणी समर्पित करतो. हर्षवर्धन असेल तो जिथं असेल तिथं त्याला सुख मिळावं, समाधान मिळावं, शांती मिळावी याच्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणाला हर्षवर्धनला एक शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण आला. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. म्हणून सर्वांना या ठिकाणी माझ्या मुखातून सुखवित अपशब्द गेला असेल तर माझे मला परत करा. बरोबर आहे ते सर्व गुरुवर्यांचं आहे. सर्वांनी आपण जागेवर उभा राहू, एक अभंग म्हणू, पुंडलिका गजर करू आणि फोटोच्या दिशेनं पुष्पांचा वर्षाव या ठिकाणी करूया. तुकाराम 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 तुकाराम